is the correct option. Very easy question. Next 18th one, choose the correct sentence showing correct position of comma. कॉमाची करेक्ट पोझिशन दाखवणारं सेंटेन्स इथं आपल्याला निवडायचं आहे. आपण कॉमाचा यूज लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. जेव्हा आपण काय एखाद्या ठिकाणी थांबतो तिथे आपण कॉमा यूज करतो, किंवा म्हणजे वाक्य वाचत असताना, जर रीडिंग करत असताना, बोलत असताना आपण ज्या ठिकाणी थोडासा पॉज घेतो तिथे कॉमा वापरतो, किंवा एकाच प्रकारचे शब्द जर एकाच सेंटेन्समध्ये आले असतील म्हणजे गट, तर ते वेगवेगळे सेपरेट करण्यासाठी, दाखवण्यासाठी आपण कॉमा यूज करतो. जसे इथं आता बघा, आय ऑर्डर्ड पोटॅटो, शुगर, एग्स अँड कॉफी, म्हणजे ह्या वस्तू आलेल्या आहेत जे त्यांनी मागवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथं कॉमा झालेले आहेत. आता फक्त आपल्याला हे शोधायचे की परफेक्ट कॉमा जे आहे ते दिलेले आहे ते कोणतं वाक्य आहे. बघा आता इथं परफेक्ट जे वाक्य येणार आहे ते मित्रांनो येणार आहे नंबर 3. इथं आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स अँड कॉफी. आता इथं एग्स नंतर कॉमा येणार नाहीये, बिकॉज इथं अँडचा वापर केलेला आहे. इथं अँडचा वापर केलेला आहे म्हणजे एग्स अँड कॉफी, त्यामुळे इथं कॉम्याची काही गरज नाही. इथं अँड हा शब्द वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे दोन सेपरेट ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे त्यामुळे इथं बघा, आय ऑर्डर्ड पोटॅटोज थांबायचं आहे, शुगर कॉमा एग्स अँड कॉफी, अशा पद्धतीने हा थर्ड वन बरोबर आहे. इथे कोणती मिस्टेक आहे, इथे एग्स नंतर सुद्धा कॉमा दिलेला आहे, इथे ऑर्डर्ड नंतर कॉमा दिलेला आहे तो रॉंग आहे, आणि इथे बघा इथे शुगर नंतर कॉमा दिलेला नाहीये, सो दिस इज ऑल्सो रॉंग. थर्ड वन इज द करेक्ट आन्सर. चला हे लक्षात आलं तुम्हाला, इथे अँड वापरलं आहे त्यामुळे इथं कॉमा येणार नाही. सपोज इथं अँड नसतं तर मात्र इथं कॉमा आला असता.